जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी गेले कित्येक महिने अखंडपणे आंदोलन छेडले होते। अखेरीस मराठा आंदोलनाला मोठे यश मिळाल्याने तळ्यात सकल मराठा समाजाने तळाबळीचे नाक्यावर फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। यावेळी सकल मराठा समाज अध्यक्ष चंद्रकांत राऊत, भाजप प्रदेश सचिव रवी मुंडे, नगरसेवक रितेश मुंडे, राष्ट्रवादी उपाध्यक्ष कैलास पायगुडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या पाशीलकर, आत्माराम चव्हाण, नगरसेवक नरेश सुर्वे, ॲडव्होकेट चेतन चव्हाण अनेक समाज बांधव यावेळी उपस्थित होते। यावेळी रितेश मुंडे यांनी मराठा समाज आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समाजासाठी गेले 7 ते 8 महिने अखंड आंदोलने करून समाजातील नोकरी संबंधात असणारी व इतर समस्यांचा मार्ग मोकळा केला। त्यांचे व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले। त्यांनी दिलेला शब्द पाळला असून निश्चितच कायद्यात टिकणारे आरक्षण असेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली व त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करून आभार व्यक्त केले। आज या ठिकाणी तळा तालुक्यामध्ये सकल मराठा समाज जो कित्येक वर्ष आरक्षणासाठी, आपल्या हितासाठी, आपल्या हक्कासाठी भांडत होता, आंदोलन करत होता, वेळोवेळी त्याची मस्करी उडवत आले होते। पण या सरकारचं आम्ही खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप आभार मानतो की सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या तिन्ही ट्रिपल इंजिन सरकार आपण ज्याला म्हणतो, त्यांनी खऱ्या अर्थाने मराठा समाजाला न्याय मिळवून दिलेला आहे। इतके वर्ष ज्या आरक्षणासाठी मराठा समाज आतुरतेने वाट पाहत होता, भांडत होता, रडत होता, कळकळीने सरकारकडे आशेच्या भावनेने बघत होता, त्याला शेवटी आमच्या सन्मान्य जरांगे पाटील साहेब यांच्या आंदोलनाच्या समोर झुकावंच लागलं। आणि त्याकरिता मराठा समाज जरांगे पाटलांसारखा एक शूरवीर या समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने व तसे त्यांच्या प्रेरणेने असं शूरवीर जन्माला आला आणि त्याचमुळे या समाजाला आज पुन्हा एकदा मराठ्यांची ताकद काय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी किशोर पितळे, तळा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।